सोलार प्रदर्शन पुण्यामध्ये यशस्वीपणे संपन्न। महाराष्ट्रातील सोलार क्षेत्राशी म्हणजेच सौर ऊर्जेशी संलग्नित असणारी सर्वात मोठी संस्था असणाऱ्या मास्मा या संस्थेतर्फे पुण्यातील नवीन ॲग्रिकल्चर ग्राउंड शिवाजीनगर इथं 3 दिवसीय सौर ऊर्जा संदर्भात एक्झिबिशन भरवण्यात आले होते। एक्झिबिशन मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात असून पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले। यामध्ये महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील सौर ऊर्जेशी संबंधित विविध ठिकाणे, त्यांचे डिस्ट्रीब्युटर, त्यांचे तांत्रिक भागीदार यांनी यावेळेस आपल्या उपकरणांच्या लाईव्ह डेमो तिथं ठेवण्यात आला होता। या व्यतिरिक्त एनर्जी क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ यांचे रिन्युएबल एनर्जीमध्ये करिअर विषयक कक्ष उभारले गेले होते। सौर ऊर्जा या शासकीय विभागामार्फत शेतकरी व नागरिकांना थेट संपर्क साधण्यासाठी त्याची माहितीसाठी देखील कक्ष उभारला गेला होता। यामध्ये पुणे व महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करत या दिमागदार एक्झिबिशनमध्ये आपल्या कामासंदर्भातील विविध योजनांची माहिती घेतली। तसेच अनेक सौर ऊर्जांची संदर्भात व्यावसायिकांनी उद्योगविषयक चर्चा केली। या प्रसंगी बोलताना मास्माचे विद्यमान अध्यक्ष अमित कुलकर्णी काय म्हणाले पहा। नमस्कार, मी अमित कुलकर्णी, अध्यक्ष द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजे मास्मा। तर मास्मा आयोजित हे 7वं मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपो 13 ते 15 फेब्रुवारी न्यू ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे। आज आता दुसरा दिवस संपला। जवळपास 8,000पेक्षा जास्त ग्राहकांनी, नागरिकांनी या एक्सपोला आता व्हिजिट केलेला आहे। इथे 90पेक्षा जास्त एकूण स्टॉल्स आहेत आणि या 3 दिवसाच्या एक्सपोमध्ये आपल्याला विविध प्रकारचे पॅनलचे मॅन्युफॅक्चरर्स, इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरर्स, स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरर्स, BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, ही जी पुढची येणारी टेक्नॉलॉजी आहे त्याचं इथे आपल्याला प्रात्यक्षिक बघता येत आहे। सोलर पंप्स, विविध सरकारी योजना म्हणजे मेडाच्या किंवा महावितरणच्या, तर त्यांचे इथे स्टॉल्स आहेत। तर मी नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने या, हे एक्सपो व्हिजिट करा। इथे तुम्ही विद्यार्थी असो किंवा नागरिक असाल, उद्योजक, कोणीही असाल, तरी पुढे जाऊन येणारी जी टेक्नॉलॉजी आपल्याला आत्मसात करायची आहे त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतं आहे। तर आवर्जून या 13 ते 15 फेब्रुवारी न्यू ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.